मला अतिशय आनंद झाला की खरं तर आवर्जून सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की इथल्या सर्व लोकांची नावं ही गवई साहेबांना माहिती असतात आणि ते आवर्जून सांगतात. खरं तर माझा आज कार्यक्रम नव्हता, एका घरगुती कार्यक्रमासाठी मी बाहेर जाणार होतो आणि त्याच्यामुळे साहेब मी कुडाळला येतो म्हटलं होतं, परंतु देवगडला तरी जाऊन आपल्याला भेटावं, आपल्याला शुभेच्छा द्याव्या म्हणून मुद्दाम मी या ठिकाणी आलो. आणि आनंद असा झाला की देवगडच्या सर्व मंडळींना भेटलो. आपले माजी आमदार गोगटे साहेब आहेत, प्रमोदजी जठार साहेब आहेत, आमचे नितेशजी समोर बसलेले आहेत. आणि देवगडबद्दल बोलायचं झालं आणि आपण सर्व देवगडमधले बहुसंख्य नागरिक या ठिकाणी आहात. हे जरी कोर्टाचं उद्घाटन असलं तरी नितेशजींचा आग्रह होता की पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये देवगड अग्रगण्य असावं. मी आपल्याला गवई साहेब सांगू इच्छितो की आपलं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नेव्हल हेडक्वार्टर होतं हे विजयदुर्गला होतं आणि विजयदुर्गला आज सुद्धा त्यांच्या नावा बांधण्याच्या त्या ठिकाणी जेटीज आहेत आणि सर्वात शेवटचा किल्ला जो पडला तो विजयदुर्ग होता आणि तो सुद्धा ब्रिटिशांनी आणि पेशव्यांनी एकत्र हल्ला केला म्हणून त्याचा पराभव झाला, नाहीतर अभेद्य असं आरमारी केंद्र होतं. आणि नितेशजींची इच्छा होती की त्या ठिकाणी ते जे कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं स्मारक बनावं. तर मी देवगडवासियांना सांगू इच्छितो की ह्याच्यासाठी 5 कोटी रुपयाची रक्कम ही मंजूर केलेली आहे. अतिशय सुंदर असं विजयदुर्गचं स्मारक त्या ठिकाणी बनेल. आणि आपले पालकमंत्री हे स्वतः PWD मिनिस्टर असल्यामुळे त्यांनी आपल्या डिझाईन करत असताना स्वतः लक्ष घालून या इमारतीचं डिझाईन केलेलं आहे. त्याच्यामुळे अतिशय देखणी अशी इमारत देवगडमध्ये उभी राहील, कुडाळमध्ये उभी राहील. त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की केवळ इमारतींपुरतं मर्यादित नाही, तर ज्या ज्या वेळेला कोर्टाच्या संदर्भात कुठलेही प्रश्न येतील, विशेषतः कोर्टाच्या कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षाचे प्रश्न प्रलंबित होते. देवेंद्रजी या खात्याचे मंत्री झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी प्रत्येक ते प्रश्न सोडवण्याच्या कामी न्याय दिला आणि त्याच्यामुळे न्यायालयीन जशा इमारती उभ्या राहत आहेत तशा कर्मचाऱ्यांचे सुद्धा जवळजवळ सगळे प्रश्न महाराष्ट्रामधले आता संतुष्टात आलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी देवेंद्रजी आले असते तर अतिशय आनंद झाला असता. त्यांची नेहमी येण्याची इच्छा असते आणि सिंधुदुर्गमध्ये येण्याची इच्छा असते. आणि गवई साहेबांना आणि चीफ जस्टिस साहेबांना सांगू इच्छितो की आदरणीय मोदी साहेबांच्या नेहमी भाषणात जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असतं त्याप्रमाणे यावर्षीचा नेव्हल डे सुद्धा मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्या ठिकाणी त्यांनी साजरा केला. त्याच्यामुळे या जिल्ह्याला परंपरा ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. मी गवई साहेबांना सांगत होतो की हे 3 तालुके सोडले तर उरलेलं सावंतवाडी संस्थान होतं, त्याची सुद्धा परंपरा आहे. आणि मी गवई साहेबांना मागच्या वेळेला सुद्धा विनंती केलेली होती आणि आता सुद्धा विनंती करतो की आमच्या सर्वच वकील मंडळींचं म्हणणं असं असतं की आम्हाला जवळ खंडपीठ पाहिजे. मी जसा मुंबईचा पालकमंत्री आहे तसा कोल्हापूरचा सुद्धा पालकमंत्री होतो आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम जरी सिंधुदुर्गमध्ये होत असला तरी सिंधुदुर्गवासियांमधल्या आमच्या सर्व वकील मंडळींच्या वतीने मी पुन्हा एकदा गवई साहेबांना आणि चीफ जस्टिस साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर कोल्हापूर खंडपीठ करून आपण आमच्या ह्या भागामध्ये राहणाऱ्या सर्व वकील मंडळांना न्याय द्यावा अशी नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.